विजय शिवतारे यांनी जी भूमिका घेतली त्यानंतर आता त्यांना समज द्या असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत होतं। अस्वस्थ शिवतारे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। नंदनवन या बंगल्यावर ते भेटीसाठी पोहोचले, मात्र विजय शिवतारेंना 5 तास मुख्यमंत्र्यांनी भेट टाळली। सर एक छोटा बाईट द्या ना सर आम्ही थांबले सर, सकाळपासून थांबले सर। बोलल्याशिवाय काय बोलणार। या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेलेले आहेत। शुभम, नेमकं काय तिथे घडलेलं आहे? शिवतारे यांनी काही माध्यमांसमोर माहिती दिलेली आहे का? ते नेमकी काय चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलेत? अगदी श्रेयस, बघायला गेलं तर शिवतारे जे आहेत आज दुपारी वर्षा बंगल्यावर आले होते आणि तब्बल 7 तासांनंतर त्यांना असा निरोप भेटला की वर्षा बंगला नाही तर मग नंदनवन बंगल्यावर जे आहे मी तुमची भेट घेणार। मुख्यमंत्री जे आहे ठाण्यामध्ये होते, ठाण्यामधून ते मुंबईत आले आणि त्यानंतर शिवतारे यांची भेट जी आहे ती 2 तासांपासून प्रलंबित होती। शिवतारे यांना जवळपास 8 तास झाला आहे की ते मलबार हिल या परिसरामध्ये आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी। जे काही राजकीय घडामोड होत होत्या त्या अनुषंगाने ही भेट होणार आहे आणि असं सुद्धा एक प्राथमिक माहिती मिळत आहे की त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो आहे राजीनामा सुद्धा सोबत घेऊन आलेले आहेत आणि समजा त्यांच्या मतानुसार सर्व होत नसेल तर ते राजीनामा सुद्धा शिवसेनेचा या ठिकाणी देणार आहेत। एकूणच बघायला गेलं तर माध्यमांनी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की मुख्यमंत्री यांच्याशी भेट झाल्यानंतरच मी जे आहे माझं मनोगत जे आहे ते व्यक्त करेन, माझी प्रतिक्रिया जी आहे ती देईल। पण कुठेतरी 5 ते 6 तास त्याच मुद्द्यावर दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो, गेल्या 8 तासापासून भेटीसाठी त्यांची पळापळ सुरू आहे शिवतारे यांची, अद्यापही भेट झालेली नाही। आणि जर समजा आजचा दिवस संपला आणि मुख्यमंत्र्यांनी भेट त्यांना नाकारलीच, भेट टाळलीच, तर मग ते काय भूमिका घेणार आहे यावर त्यांनी काही भाष्य केलं का किंवा तुम्ही असं त्यांना प्रश्न विचारला? नाही, अर्थातच एक गोष्ट अशी, वर्षा निवासस्थानी ते त्यांची वाट बघत होते आणि नंदनवनला त्यांना बोलवण्यात आलेलं आहे कारण की मुख्यमंत्री तिथे होते। मुळात त्यांना माहिती होतं की मुख्यमंत्री नंदनवनला आहेत आणि जेव्हा त्यांना निरोप आलेला आहे तेव्हाच आता ते नंदनवन बंगल्यामध्ये जे गेले आहेत त्यामुळे त्यांची भेट होणार ही गोष्ट निश्चित आहे। फक्त भेटीमध्ये चर्चा कुठली होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह आणि खूप मोठा हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची सुद्धा शक्यता आहे यावर। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातल्या घडामोडींची अपडेट आपण घेतच राहू। गेल्या 8 तासांपासून मुख्यमंत्र्यांसोबतची भेट शिवतारेंची होत नाहीये, मात्र आता नंदनवन बंगल्यावर त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। या भेटीनंतर ते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।